गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत म्हणत गेले 10 दिवस कसं गेलं कळालं नाही. आता वेळ आली गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आणि आज जोश जल्लोषामध्ये आपण विसर्जनाच्या तयारी केलेल्या आहे. 6 सप्टेंबर 2025 आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने विविध भागामध्ये सर्व तयारी केलेली आहे. कृत्रिम तलाव असेल आणि ठिकठिकाणी आरोग्य पथके असतील आणि संकलन केंद्र असतील. 41 संकलन केंद्र आपण स्थापना केली. जवळपास 24 ठिकाणी आपण कृत्रिम तलाव किंवा विविध विहिरी या ठिकाणी आपण गणपती विसर्जनासाठी आपण तयारी केली. यावेळी तर प्रथमदा आपण गणपतीला निरोप देताना एक कन्व्हेअर बेल्ट आपण देवलाई या परिसरामध्ये ठेवले. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून कृत्रिम तलाव, विहिरी आणि 41 संकलन केंद्रांची सोय करण्यात आली आहे. विसर्जनाची स्थळे पुढील प्रमाणे: झोन क्रमांक 1 वॉर्ड क्रमांक 16 भावसिंगपुरा भीमनगर दक्षिण, पडेगाव कृत्रिम तलाव, वॉर्ड क्रमांक 18 सोनेरी महल विद्यापीठ जवळील तलाव, वॉर्ड क्रमांक 12 बेगमपुरा विद्युत कॉलनी येथील रेखांकनातील खुल्या जागेवर कृत्रिम तलाव, वॉर्ड क्रमांक 12 पहाडसिंगपुरा कला हाऊसिंग सोसायटी येथील खुल्या जागेवर कृत्रिम तलाव, झोन क्रमांक 2 औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान विसर्जन विहीर, औरंगपुरा जिल्हा परिषद मैदान कृत्रिम तलाव, झोन क्रमांक 4 हडकोयन 12 गणपती विसर्जन विहीर, हर्सुल स्मृती वन उद्यान कृत्रिम तलाव, झोन क्रमांक 5 राजीव गांधी स्टेडियम N5 कृत्रिम तलाव, झोन क्रमांक 6 मुकुंदवाडी देवगिरी कॉलनी व संघर्ष नगर विहीर, मुकुंदवाडी संतोषी माता नगर विहीर, झोन क्रमांक 7 शिवाजी नगर विसर्जन विहीर, वॉर्ड क्रमांक 110 शहानूर मिया दर्गा कृत्रिम तलाव, वॉर्ड क्रमांक 95 अंतर्गत कृत्रिम तलाव, झोन क्रमांक 8 वॉर्ड क्रमांक 115 अंतर्गत सातारा येथील तलाव, सातारा वॉर्ड क्रमांक 115 अंतर्गत विसर्जन विहीर, झोन क्रमांक 10 जालान नगर रेल्वे स्टेशन विहीर, कांचनवाडी कृत्रिम तलाव. या सर्व भागासाठी ज्या भागामध्ये आपण कृत्रिम तलाव आपण निर्माण करत लोकांना जास्त दूर पर्यंत जास्त लांब पर्यंत जाता कामा नये. आणि मला सर्व गणेश भक्तांना आवाहन करायचे आहे की ह्या सर्व कृत्रिम तलावामध्ये आपण किंवा विहिरीमध्ये आपल्या बाप्पांना चांगल्या पद्धतीने विसर्जन करावा. ज्या गणपती बाप्पांना मूर्ती दान करायची आहे तसेच संकलन केंद्र ही आपण 41 संकलन केंद्र आपण महापालिकेने स्थापना केलेले आहे. महापालिकेचा हजारों कर्मचारी या कामासाठी काम करणार आहे. त्यामध्ये साफसफाईचा असेल, मूर्ती संकलन केंद्राचे प्रमुख असतील, आरोग्य पथके असतील,